नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र सेट 2024-2025 चे PYQ आत्ता आपण पाहतोय. जास्त वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, नाना देशी कोण होते? नाना देशी कोण होते? उत्तर आहे व्यापारी संघ. आता नाना देशी हे वास्तव्यास कुठे होते हा प्रश्न येऊ शकतो आणि त्यांनी कुठपर्यंत प्रवास केला होता हा दुसरा प्रश्न येऊ शकतो. टायटल ठेवा नाना देशी आणि त्यांच्याशी रिलेटेड जेवढे प्रश्न येऊ शकतात तेवढे सगळे उत्तरं लिहून ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे, विजयनगरचे हनुमंतराई वराह सोन्याचे नाणे कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे किष्किंधा. हे टायपिंग मिस्टेक झालेली आहे त्याबद्दल क्षमस्व. आता विजयनगर रिलेटेड जेवढी काही माहिती असेल ती लिहून ठेवा. म्हणजे कृष्णदेवराय महत्त्वपूर्ण, त्यांच्याबद्दलची सगळी माहिती लिहून ठेवा आणि विजयनगरची जी वेगवेगळी नाणी आहेत त्याबद्दलही माहिती लिहून ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे, हे प्रश्न आणि उत्तरं यापेक्षा त्यातले काही की पॉईंट्स निवडून त्याच्या रिलेटेड सगळी माहिती लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सुलतान राजधानी दिल्लीहून आग्र्याला कोणी नेली? सेट PYQ 2024. उत्तर आहे सिकंदर लोदी. आता महत्त्वपूर्ण आहे सिकंदर लोदीचा कार्यकाळ. त्यानंतर सिकंदर लोदीने कोणकोणत्या पद्धतीच्या सुधारणा केल्या होत्या, स्वाऱ्या केल्या होत्या आणि दिल्लीहून आग्र्याला कोणत्या वर्षी राजधानी नेली होती ते महत्त्वपूर्ण आहे. सिकंदर लोदीने ज्या कविता लिहिल्या होत्या त्या कोणत्या टोपण नावाने लिहिलेल्या होत्या ते महत्त्वपूर्ण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे? सेट PYQ 2024. सेतू माधवराव पगडी यांच्याबद्दल माहिती लिहून ठेवा, त्यांची महत्त्वपूर्ण पुस्तकं, त्यानंतर त्यांचा जन्म मृत्यू याबद्दलची माहिती लिहून ठेवा, कारण अतिशय प्रसिद्ध इतिहासकार आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल ठीकशी माहिती असणे गरजेचे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासकार V.K. राजवाडे यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे? सेट PYQ 2024. उत्तर आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. आता आपल्याला सेतू माधवराव पगडी यांची पुस्तकं पाहायची आहेत, ती नीट लिहून ठेवा सगळी. त्याच्यानंतर V.K. राजवाडे यांची काही पुस्तकं लिहून ठेवा आणि त्यांचा जन्म आणि मृत्यू याबद्दलही लिहून ठेवा, कारण नेटमध्ये 1 वर्षापूर्वीच ज्या पेपरमध्ये काही इतिहासकारांची नावं आणि त्यांना कालानुक्रमे लावायची होती, म्हणजे त्यांच्या जन्मापासून लावायची होती, तर असा प्रश्न येऊ शकतो सेटमध्ये. त्यामुळे तुम्ही याही इतिहासकारांबद्दल माहिती लिहून ठेवा. आपण रोज 5च प्रश्न पाहतो, सेटचे 5 प्रश्न आणि नेटचे 5 प्रश्न. यातील जे मी काही कीवर्ड्स सांगितलेत ते नीट लिहून ठेवा आणि त्याचं रिव्हिजन मल्टिपल टाईम करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. फार छोटेसे व्हिडिओ आहेत, जाता येता कधीही कुठेही तुम्ही पाहू शकता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.